हे ठेवलं आणि सांभाळू ना गरम हो असेल. हो हो तेवढं नाही. हा चला काहीतरी जमलेलं आहे आपल्याला. हो सांगत होते ना मी तुम्हाला, सोपं आहे ते, हात बसावा लागतो फक्त. हो यार गुड. काय झालं? नाही काही नाही काही नाही. काय झालं? याच्यावरून मला लहानपणीचा एक किस्सा आठवला. काय काय? लहानपणी ना रेश्मा माझी आई अशीच कधीतरी लाडू वळत बसली होती आणि मी तिच्याकडे हट्ट धरला की मलाही लाडू वळायचे म्हणून. आणि तुला माहितीये संध्याकाळपर्यंत मी फक्त एकच लाडू वळत होतो. अरे खरंच सांगतोय, कारण प्रत्येक वेळी मला असं वाटायचं की नाही अजून थोडा गोल व्हायला, आणखीन थोडा गोल व्हायला, पण शेवटपर्यंत काही जमलं नाही मला. अहो पण हे काहीच नाहीये. माझे स्वयंपाकाचे किस्से ऐकाल ना तर हैराण व्हाल तुम्ही. हो म्हणजे असा एक काळ होता जिथे मला खूप हौस होती स्वयंपाकाची. त्यामुळे आई जे जे करायची ना ते सगळं मला करून बघायचं असायचं. म्हणजे बाबा आई आणि रेवा अनेक काळ एकच भाजी जेवल्यात दिवसातनं. हो कारण आई सकाळी एक भाजी करायची आणि मग मला तीच करून बघायची असायची, म्हणून संध्याकाळी मी तीच करायचे. मग रेवा मुद्दामून मीठच कसं कमी पडलंय आणि तिखटच नाहीये असं म्हणायची. इतकी रडारड करायचं ना मी त्यानंतर. अच्छा रडारड. म्हणजे तेव्हापासूनच रडूबाई आहेस की काय तू? अजिबातच नाही. म्हणजे घरी रडायचे मी, शाळेत वगैरे नाही. शाळेत रेवा रडायची ना, ताई मला तिने मारलं, ताई मला हिने मारलं, मला इथे दुखतंय, मला इथे लागलंय. रेश्मा तू कोणत्या शाळेत होतीस ग? जिजाई विद्यालय. तू जिजाईची आहेस? मग आणि तुम्ही ते ना? ए हॅलो तुम्ही ते काय ते म्हण. हो काय? येस आय एम फ्रॉम सर गोविंद गुणाजी हायस्कूल. तू शाळेच्या मॅचेस मध्ये कधी नाही ऐकलंस? गुणाची पोरा कुणाची, गुणाजी गुणाजी. हो फक्त आवाजच मोठा. मॅच जिंकलात का कधी? सलग 5 वर्ष खो खो मध्ये हरवलंय आम्ही तुम्हाला. हो मग चिटिंग करून काय कोणीही जिंकू शकतं, त्यात काय? एक मिनिट चीटिंग आम्ही हो कधी म्हणजे कधीही नाही. नाही तर तुमची गुणाजीची पोरं. काय 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 आमची गुणाजीची पोरं काय? अजय देवगण सारखा भांग पाडायचा, सायकलवर बसून घिरट्या घालायच्या शाळेभोवती आणि म्हणे गुणाची पोरं. रेश्मा तू शाळेत असताना मला बघायचीस का? नाही. का? तुम्ही सुद्धा फूल और काटे? मैंने प्यार तुम्ही से किया है. नाही नाही मी असं काही कधीच केलेलं नाहीये. हो ना? नाही नाही. हो ना? बरं मी केलं असेल तसं काही तरी त्याचा काय संबंध आता? हे बघ रेश्मा, शाळेत आपण जसं वागतो तसे आपण खरेच असतो का? हो नाही अजिबात. अरे सिरियसली बघ शाळेत आपण घडत असतो तेव्हा अशी दंगामस्ती होत असते. हो ना. ऍटलीस्ट आम्ही तुमच्यासारखी अशी चिटिंग नाही करत, कळलं ना? मी तुम्हाला सांगितलं ना आम्ही कधी म्हणजे कधीही चिटिंग नाही करायचो. नाही तुमची गुणाजीची पोरं ना तशीच पुढे आली आहेत सतत चिटिंग करून सतत. मी तुम्हाला सांगते तुम्ही ना चिटिंग करायचात आणि अजूनही करता. तुम्ही चीटरच आहात सगळे, कायमच चीटर राहाल. सॉरी मला तसं म्हणायचं नव्हतं. आय नो. रेश्मा आय गेस